हाय, दिस इज साक्षी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे छावा मूवी बघायला आणि इथे आम्हाला रस्त्यातच खूप ट्रॅफिक लागलं आणि आम्ही आता जस्ट पोचलो आहे घोडबंदर रोडला. जे ठाण्यात राहतात त्यांना तर माहीतच असेल इथे इव्हिनिंगला किती ट्रॅफिक असतं, बिकॉज सगळे ऑफिसवाले सुटतात आणि ह्या साईडला विवियानला जायचं, इथे घोडबंदरला जायचं आहे, बाळकुम, खोलशेत. सो आम्ही आता बाळकुमला जायचा जो रोड आहे तिथे पोचलो आहे. तिथे आम्ही ऑलमोस्ट 10 मिनटं ट्रॅफिकमध्ये थांबलेलो. ॲक्च्युली छावाला मूवी बघायला जायच्या आधी आम्ही एका ठिकाणी खायला चाललो आहे, जी माझी फेवरेट प्लेस आहे. सो इथे आम्ही पोचलो आहे. बाळकुमला जाताना हाय स्ट्रीट मॉल आणि गोएंका स्कूलच्या मध्ये मर्क्युरी हॉस्पिटलच्या समोर एक डोसाची गाडी लागते. तर हा पूर्ण असा खाऊ गल्लीसारखा एरिया आहे जिथे डोसा, ज्यूस, पाणीपुरी, मोमोज असं खूप व्हरायटी ऑफ फूड भेटतं. सो त्यामध्ये माझा फेवरेट हा महालक्ष्मी डोसा आहे. याच्याकडे 99 व्हरायटी ऑफ डोसा भेटतात आणि आम्ही घेतला होता तो मैसूर चीज मसाला डोसा. सो त्याला बेसिकली आम्ही असं सांगतो की मैसूर चीज मसाला डोसा, भाजी वेगळी आणि मग एक साधा डोसा. आणि हा जो डोसा याच्याकडचा आहे हा इतका टेस्टी आणि खूप चीप पण आहे. म्हणजे मैसूर चीज मसाला डोसा 80 रुपीज आणि साधा डोसा समथिंग 30 रुपीज. सो हे आमचं असं आली प्लेट आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला साधा डोसा आणून दिला. सो मीनवाईल मी हे हिमांशूच्या फोनमधले अननेसेसरी फोटोज डिलीट करत होती ड्यू टू स्पेस इश्यू. आय डोंट नो त्याचा कधी स्पेस इश्यू होत नाही, बट ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त मसाला डोसावर ताव मारला. हिमांशूला पण इकडची मसाला डोसा खूप आवडतो आणि त्याच्यानंतर प्राजक्ताच्या म्हणजेच हिमांशूच्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आला होता. सो तिच्याशी आम्ही बोलत असताना मी तिचा असा व्हिडिओ घेत होती आणि तिला कळलं मी व्हिडिओ घेते, तर ती अशी फ्लॉन्ट करायला लागली. मी तिला बोलली मी आता तुला व्लॉगमध्ये घेणार आहे, तर ती बोलते नको प्लीज. आणि नंतर मग आम्ही असं लिंबू सरबत घेतलं हे. आणि ही जी आहे ती गोएंका स्कूल. आणि फायनली जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे आम्ही पोचलो विवियाना मॉलमध्ये. फटाफट गाडी बाईक पार्किंग केली आणि देन आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. तसं मूवी आमचा 9:15चा होता, बट थोडा वेळ होता मध्ये. आम्ही ऑलमोस्ट 8:30पर्यंत पोचलो होतो. सो आम्ही इथे हजारटेमध्ये थोडंसं शॉपिंग करायला आलो. यांचं कलेक्शन खूप क्लासी आहे, मला तर खूप आवडलं. फुटवेअर पण खूप छान होते. मी एक टॉप घेतला, बट मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकली बिकॉज इथे व्हिडिओ अलाउड नव्हते. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं इथे शॉपिंग करून थोडं बाहेर पडलो, थोडा वेळ अजून होता म्हणून. मग आम्ही थोडंसं मिस्टर DIYमध्ये मिनिसूमध्ये थोडंसं शॉपिंग केलं आणि मूवीला ऑलमोस्ट 10 मिनटंच राहिले होते. सो आम्ही फटाफट गेलो आणि हा होता माझा असा कॅज्युअल आउटफिट. आणि देन गेलो आम्ही मूवी पाहायला. इथे असं IMAXमधून आम्ही अशी एंट्री केली. मला इथे ही लायटिंग खूप आवडते, मी दरवेळेस त्याचा व्हिडिओ काढते. आमची जी ऑडी होती ती आय थिंक 7 ऑडी होती आणि 9:15चा शो होता. ऑलमोस्ट आम्ही फक्त तिथे 5 मिनटं थांबलो कारण डोअर ओपन झालं नव्हतं अजून. आणि मग आतमध्ये गेलो. सो आतमध्ये गेल्यावर इथे आधी असेच खूप मूवीचे ट्रेलर्स लागले. त्याच्यात अर्जुन कपूरचा मूवी असा थोडासा कॉमेडी होता आणि मूवी सुरू झाला आमचा. सो आधी इथे छान छत्रपती शिवाजी महाराजांचं इंट्रोडक्शन दिलं आणि देन जो छावा मूवी होता तो असा ह्या प्रकारे स्टार्ट झाला. मला बेसिकली स्वतःला इतक्यांदा आपण छत्रपती संभाजी महाराजांचा पण इतिहास ऐकलेला आहे, पण हा मूवी बघून एवढं वेगळ्या प्रकारे कळतं. हा जो सीन होता महाराजांचा राज्याभिषेकचा, तो इतका अंगावर काटा आणणारा सीन होता. आपण असं वाटत होतं की आपण रिअल बघतो आहे. आणि त्याच्यानंतर इंटरव्हल झाला. सो मी बघत होते इथे काय खायचं आहे, बट आम्हाला दोघांनी फारशी तशी काही भूक नव्हती. सो आम्ही काय खाल्लं नाही आणि थोडा मूवी बघितला. असं लास्टला थोडंसं असं हा जो सीन बघताना आय डोंट नो, मी सांगू नाही शकत काय वाटत होतं. अंगावर काटा आणि पूर्ण थिएटर शांत. अशा प्रकारे मूवी संपला, पण सगळेही अजून त्याच विचारत होते की महाराजांनी कसं सगळं सहन केलं असेल. ऑलमोस्ट 12:30 वाजले आमचा मूवी संपताना. 9:15चा शो होता. पूर्ण मॉल बंद झाला होता आणि तरी सिनेपॉलिसमध्ये अजून छावाचे चालू होते शोज.
सगळी फुल हाऊसफुल होते. सो आम्ही पार्किंगमध्ये जाताना पण हेच डिस्कशन करत होतो की हे सगळं महाराजांनी सहन कसं केलं. हिमांशू पण तेच बोलत होता की आपण विचार पण नाही करू शकत. सो असंच हेवी हार्टने आम्ही घरी गेलो. उद्या वर्किंग होतं सो खूप झोप आली होती आणि फटाफट घरी गेलो आणि झोपलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.